सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 13 ऑगस्ट 2025 पावर्ड बाय जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा मेड इन सातारा बॅग्स। सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग। संपर्क 915686 5791। गेल्या 9 महिन्यांपासून आमदारांना 1 रुपयाही निधी नाही। वार्षिक 5 कोटींच्या निधीसाठी आमदारांचे मंत्रालयात नुसतेच हेलपाटे। ठेकेदारांची थकीत 90,000 कोटींची देणी, तसेच राज्यावर वाढलेला 9.25 लाख कोटींचा कर्जाचा बोजा, तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण व इतर योजनांसाठी मोठ्या प्रमाणात लागणार निधी यामुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट निर्माण झाला आहे। याचा फटका राज्यातील सत्ताधारी व विरोधी पक्षातील दोन्ही आमदारांना बसला आहे। गेल्या 9 महिन्यांपासून आमदारांना 1ही रुपयाचा निधी मिळाला नाही। आमदार निधीसाठी मंत्रालय हेलपाटे घालत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे। कोयना एक्सप्रेस मधून प्रवाशांचे दागिने हिसकावणारे मसूर रेल्वे स्टेशन परिसरात ताब्यात। कोयना एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे घंटन मणी मंगळसूत्र असा 4,80,000चा ऐवज 2 अल्पवयीन मुलांनी हिसकावून चोरून नेला। मात्र लोहमार्ग पोलिसांच्या 2 पथकांनी 24 तासात चोरी करणाऱ्या दोन्ही अल्पवयीन मुलांना मसूर रेल्वे स्टेशन परिसरातून ताब्यात घेतले आहे। डॉल्बीच्या विरोधात ज्येष्ठ नागरिकांची निघणार रॅली। 18 ऑगस्ट रोजी गांधी मैदानापासून होणार सुरुवात। सातारा शहरातील ज्येष्ठ नागरिक संघांनी 18 ऑगस्ट रोजी गोलबाग ते पालकमंत्री निवास रॅली काढण्याचा निर्णय घेतला आहे। नागरिकांना अपायकारक ठरणाऱ्या डॉल्बीला विरोध हा या रॅलीचा संदेश असून यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांना निवेदन दिले जाणार आहे। महिंद्रा कंपनीची थार 4 चाकी वाहन परस्पर विकल्याप्रकरणी साताऱ्यात एकावर गुन्हा। लग्न कार्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात दिलेली महिंद्रा कंपनीची थार परस्पर विकल्याप्रकरणी प्रतापसिंहनगर खेड येथील युवराज रामचंद्र जाधव याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे। या प्रकरणी प्रदीप दत्तात्रय जाधव वय 35 राहणार कामजानीनगर करंजी यांनी फिर्याद दिली आहे। सातारा शाहू कला मंदिर येथे मंगळसूत्र चोरट्याला नागरिकांनी पकडले। शाहू कला मंदिर येथे महिलेचे मंगळसूत्र हिसकावून पळणाऱ्या संशयिताला नागरिकांनी पकडून ठेवले। याची झडती घेतली असता त्याच्याकडे मंगळसूत्र आढळून आल्याने त्याच्या विरोधात शाहूपुर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे। या प्रकरणी उदय वासुदेव आपटे वय 67 राहणार जिजामाता कॉलनी शुक्रवारपेठ सातारा यांनी फिर्याद दिली आहे। अकले तालुका सातारा येथे घरफोडी 25,000चा मुद्देमाल लांबवला। अकले तालुका सातारा येथे अज्ञाताने घरफोडी करून 25,000चा मुद्देमाल हातात लांबवला आहे। या प्रकरणी राम बबन चव्हाण यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। कराडमध्ये बेकायदेशीर हॉस्पिटल अजूनही सुरू, आरोग्य विभागाची नोटीस धाब्यावर। कराड शहरातील शिंदेमाळा परिसरात कार्यरत असलेले हॉलिस्टिक हिलिंग सेंटर हे सातारा जिल्हा आरोग्य विभागाच्या बंद करण्याच्या नोटीसकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून अजूनही मोठ्या जोमाने सुरू असल्याचे यामुळे जिल्हा प्रशासनाच्या अंमलबजावणी क्षमतेवर नागरिक प्रश्नचिन्ह उपस्थित करू लागले आहेत। सातारा जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने या हॉस्पिटल विरोधात आवश्यक तपासणी करून बेकायदेशीर स्वरूपामुळे बंद करण्याचे आदेश दिले होते। मात्र आदेश जारी होऊन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरूच असून दररोज रुग्णांची ये-जा सुरू असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे। घरकुलाचे रखडलेले हप्ते तातडीने द्यावेत, कराडमध्ये घरकुल संघर्ष समितीची मोर्चाद्वारे मागणी। ग्रामीण भागातील घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना शहरी भागाप्रमाणे समान निधी मिळावा, तसेच रखडलेले हप्ते तातडीने सोडावेत या प्रमुख मागण्यांसाठी घरकुल संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली कराड पंचायत समितीत भव्य मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाचे नेतृत्व घरकुल संघर्ष समितीचे अध्यक्ष संग्राम पवार यांनी केले। लाभार्थ्यांची व्यथा, शासनातील भेदभाव, अनुदान वितरणातील विलंब याविरोधात मोठ्या संख्येने नागरिक विशेषतः महिलांनी उपस्थितीवर राहून आवाज उठवला। समितीने सादर केलेल्या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे सध्या शहरी भागातील घरकुल योजनेसाठी 2,65,000 रुपये निधी मंजूर केला जातो, तर ग्रामीण भागातील 1,50,000 रुपये मिळतात। हा भेदभाव त्वरित थांबून सर्वांसाठी समान निधी मंजूर करावा अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली। नांदलापूर तालुका कराड येथे बियरची वाहतूक करणाऱ्या ट्रकला कंटेनरची धडक। नांदलापूर तालुका कराड येथे महामार्गावर उभ्या माल ट्रकला कंटेनरने पाठीमागून जोराची धडक दिली। या अपघातात कंटेनर चालक जखमी झाला, तर मालासह वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। पुणे मंगळूर आशय महामार्गावर नांदलापूर तालुका कराडच्या हद्दीत मंगळवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला। वडूज येथे खून करून फरार झालेल्या आरोपीला वेषांतर करून उमरज पोलिसांनी जंगलात पकडले। खुनाच्या गुन्ह्यात 1 वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला उमरज पोलिसांनी वेषांतर करून सिनेस्टाईल पाटला करून जंगलातून अटक केली। सूरज संपत साळुंके वय 29 राहणार नागटाणे तालुका सातारा असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे। तनसेवाडी तालुका खटाव येथील विजय महादेव देवफुडे वय 34 यांनी 16 जून 2024 रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची नोंद वडूज पोलीस ठाण्यात झाली होती। मात्र पोलिसांनी यावेळी शंकाराने या प्रकरणी कसून चौकशी केली। यावेळी देवफुडे यांनी आत्महत्या केली नसून त्यांचा खून झाल्याचे तपास समोर आले होते। आत्महत्येचा बनाव करण्यात आला होता। वडूज पोलिसांनी या प्रकरणी अधिक बाबासाहेब जाधव वय 40 राहणार कंसेवाडी तालुका खटाव याला अटक केली। सध्या तो प्रकृतीच्या कारणास्तव न्यायालयीन जामिनावर बाहेर आहे। यातील दुसरा आरोपी सूरज सांके हा 1 वर्षापासून फरार होता, त्याला पोलिसांनी अटक केली आहे आणि वडूज पोलिसांच्या ताब्यात दिले आहे। पसवडजवळ ट्रकच्या चाकाखाली सापडल्याने युवक जागीच ठार। पेट्रोल पंपातून दुचाकीमध्ये पेट्रोल भरून बाहेर पडणारा युवक भरधाव ट्रकच्या पुढील चाकाखाली सापडल्याने जागीच ठार झाल्याची घटना म्हसोडपासून 2 किलोमीटर अंतरावरील नायरा पेट्रोल पंपासमोर घडली। ओंकार रमेश खांडेकर वय 19 राहणार खडकी लोणार असे मृत युवकाचे नाव आहे।
पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत, इझी ड्राय सिस्टीम, सहज वापरता येणारी, दोरीच्या साहाय्याने वर खाली होणारी, घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणारी। अधिक माहितीसाठी फ्री विजिटसाठी संपर्क 9156865791। ललित टेलर्स, लुक गुड फील गुड। शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण, पवई नाका, सातारा। अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।